नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 4 येथील मतदान केंद्र क्रमांक 19 ते 23 या ठिकाणी शांततेत आणि अशा पद्धतीने इथं मतदान निवडणूक प्रक्रिया पार पडताना दिसत आहेत. तर आपल्यासोबत राजगिरे सर सध्याच मतदान करून आलेले आहे बहुजन समाज पार्टीचे. त्यांच्याशी आपण मतदानाबद्दल जाणून घेऊया. सर, काय सांगाल आजच्या जे मतदान चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे? गैरसोय होतीये अक्षरशः. जर बघायला गेलं तर जे विकलांग आहेत, जे हातापायाने त्यांना काही दुखापत झाली, त्यांना येण्या जाण्याची काही सुविधा दिलेली नाही आहे निवडणूक आयोगाने. पुन्हा ही जी प्रभाग पद्धतीने जे प्रथमतः निवडणूक होतीये त्यामध्ये जे 4 टाईम म्हणजे एकाच व्यक्तीला 4 नगरसेवक निवडण्याची आता यांनी ही जी संधी दिलेली आहे. पण याच्यामध्ये टाईम किती चालला आहे? कमीत कमी 7 ते 8 मिनिट एका व्यक्तीला जातो. इथं रांगा लागलेल्या आहे आणि सकाळी 7 वाजेपासून वोटिंग पण चालू आहे. तरी आत्तापर्यंत 35% वरती वोटिंग झालेलं नाही आहे. नाही झालेलं आहे. तरी किती दरवर्षीप्रमाणे किती आकडा असतो इथे इथं आपण विधानसभेच्या टायमाला जे कॅल्क्युलेशन होतं माझं, तर त्यावेळेसचं इथं जवळपास 66% टू 68% पर्यंत मतदान झालं होतं. आतापर्यंत 35% पण क्रॉस केलेलं नाही आहे. आता किती होईल असा एक अंदाज आहे? असा टाइम खूप आता लागत असं आहे. जर चालूच राहिलं तर सरकारने जसं निवडणूक झाल्याच्या नंतर म्हणजे मतदान झाल्याच्या नंतर निकालासाठी जो टायमिंग मागितला आहे तेवढंच टायमिंग मग निवडणूक आयोगाने मतदानाला पण दिला पाहिजे. काय मतदारांना काय आव्हान करणार? मतदानाला एवढंच आवाहन करणार का राजाचाच पोरग राजाच होणार. आता हा भ्रम तुम्ही सोडून टाका. सामान्य माणसाला तुम्ही होता होईल तेवढं जो बघा किती कॅपेबल आहे त्याला मतदान करा, हे मी जनतेला आवाहन करतो. त्याची पण क्षमता बघावी. असं सकाळपासून जे मतदान चालू आहे आपल्या इथं, तर कशा पद्धतीनं प्रशासनाचं नियोजन आहे? म्हणजे काय वाटलं असं? महिला खेळती आलेल्या पुरुष मंडळी आणि अपंग यांच्यासाठी जे सुविधा इथं नाही आहे. आपण बघू शकता पायऱ्या वगैरे दिसत आहेत. परंतु आतापर्यंत लोकांचा कसा ओघ इथं आलेला आहे? आत्तापर्यंत तर खूप सारे लोक इथं आपण याच्या अगोदर म्हणावं किंवा थोडा वेळ अगोदर 1 तास अगोदर इथे खूप सारी पब्लिक जमा झाली. पण इथं कुठलाही टेंट लावलेला नाही आहे. जे मतदान करण्यासाठी आलेले आहेत त्यांची ना पाणी पिण्याची व्यवस्था आहे, कुठलीही व्यवस्था नाही आहे. यांनी जे पोलीस प्रोटेक्शन घेतलेलं आहे निवडणूक आयोगाने, त्यांचीसुद्धा गैरसोय आहे. तिथं त्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था नाही करून दिलेली. आपण बघू शकता तिथं त्यांना झाडाखाली कसं म्हणजे एक मतदान करणाऱ्याचीच व्यवस्था नाही करू शकत हे, तर शासनाची काय व्यवस्था करणार आहे बाकी? चला, धन्यवाद सर. आपण मतदान केलं? हो. दाखवा. राजगिरे सर यांच्याशी आपण हितगुज केलेली आहे. तर अशा पद्धतीने इथं प्रभागाच्या माध्यमातून सध्या पहिल्यांदाच मतदान होते आहे आणि लोकांचा जो संभ्रम आहे, लोक थोडे गोंधळून इथं रांगा लागलेले आहेत आणि या रांगाच्या आणि गोंधळाच्या वातावरणामध्ये सध्या मतदान प्रक्रिया चालू आहे. सध्यापर्यंत 35 ते 36% वोटिंग झालेले आहे. थँक्यू. प्रभाग क्रमांक 4 येथील जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कारण या एरियामध्ये भरपूर समस्या असे त्यांना जाणवत आहे. तर आता या होणाऱ्या प्रभागाच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे लोकांना मतदार हवा आहे, जो प्रतिनिधी हवा आहे, तो कशा पद्धतीनं तो निवडणार आहेत, आज त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. सर, काय नाव आहे आपलं? मी राजेंद्र निर्मल बोलतो आहे. मी प्रभाग क्रमांक 4 येथील मी रहिवासी आहे. जवळजवळ आज 70 ते 80 वर्षापासून मी शांतीपुरा प्रभागामध्ये राहतो. काय समस्या आहेत आपल्या वार्डामध्ये जास्तीत जास्त? म्हणजे मेन समस्या काय आहे? पाणी येत नाही. बोला, तुम्ही बोला. आमचा जो प्रभाग आहे, प्रभागामध्ये शांतीपुरा हा वार्ड येतो आणि हा वार्ड जो आहे तो जवळजवळ औरंगाबादमध्ये जेवढ्याही वसाहती वसल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जुना असा हा वार्ड आहे. आणि ह्या वार्डामध्ये सर्व वार्डामध्ये किंवा वसाहतीमध्ये
पुष्कळ अशा सुविधा झालेल्या आहेत. पण आमचा वार्ड जो शांतीपुरा वार्ड प्रभाग नंबर 4मध्ये एकही सुविधा जी नागरिक सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे होती ती आजपर्यंत मिळालेली नाही. मग आता या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने उमेदवार निवडणार आहात? बोला. तू जा तिकडे. तर काय विचारलं पुन्हा? कसा उमेदवार तुम्हाला हवा आहे? याच्या अगोदरचे कसे होते आणि या आताच्या याच्यामध्ये तुम्हाला कसा उमेदवार प्रतिनिधी म्हणून हवा आहे? शांतीपुरा वार्ड हा जवळजवळ 1982 पासून महानगरपालिका झाली. त्यावेळेस फक्त 2 नगरसेवक असे होते की ज्यांनी आमच्या वार्डासाठी काम केलं. पण मागील 10 ते 15 वर्षापासून एकही उमेदवार असा मिळाला नाही की ज्यांनी वार्डामधले ज्या नागरिक सुविधा आहेत त्या एकही आम्हाला दिलेली नाही. आणि विशेष म्हणजे मी बोलतो आणि सांगतो हे की अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की ज्यांना आम्ही भरभरून मतं दिले, ज्या उमेदवाराला आम्ही भरभरून मतं दिले त्यांनी एकही दिवस आमच्या शांतीपुरा वार्डमध्ये आलेले नाही. नाही, आता मला फक्त एवढंच सांगा, शॉर्टकटमध्ये सांगा एवढंच की तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिनिधी हवा आहे तुमच्या वार्डामध्ये? आता नवीन असं समजा ही सुरुवात आहे, कशा पद्धतीने उमेदवार प्रतिनिधी हवा आहे या वार्डाला? आम्हाला विशेष करून अशा निधीची आवश्यकता आहे की जो आमचे कामं, आमच्या वसाहतीचे किंवा आमच्या वार्डचे कामं जे नागरिक सुविधा आहेत ते आम्हाला मिळवून देतील. आणि आम्हाला आशा आहे की आम्ही जो उमेदवार निवडू तो आमच्या आशा आकांक्षा, पाण्याची समस्या, रोडची समस्या, ड्रेनेजची समस्या, ह्या सर्व समस्या तो दूर करील अशी आमची इच्छा आहे. आणि त्यामुळेच तुमचं नाव होतं तर यामुळेच आम्ही आमच्या समाजाचा होत करू उमेदवार की जो आमच्या वार्डाकडे, आमच्या समस्याकडे, आमच्या समाजाकडे लक्ष देईल असा उमेदवार आम्ही निवडून देणार आहोत. आणि आम्ही एकजूट केलेली आहे, ख्रिश्चन समाजाने आम्ही एकजूट केलेली आहे की आम्ही त्यांनाच निवडून देणार. थँक्यू. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण दुसरे नागरिक आपल्या इथं उपलब्ध आहे. काय सांगाल काका, कसा म्हणजे प्रतिनिधी हवा आहे आपल्याला? सुंदरचा समय आम्हाला भेटलेला आहे आता वार्डच्या निवडणुकीमध्ये. आणि विशेष म्हटलं म्हणजे आमचा तरुण तडफदार नेता आमचा लेकरू आम्हाला भेटलेलं आहे. बाहेरचे लोक पुष्कळ येऊन गेले, सगळे काय काम नाही केले, पण आज माझा हक्काचं लेकरू आहे आमचं. काय नाव आहे त्यांचं? राजगिरे. विशेष म्हणजे आता आम्हाला काय ना काय आशा आहे आम्हाला. जसं आमचा मोठा भाऊ बोलला त्यामुळे आम्हाला खूप आशा आहे. आणि ह्या वार्डाचा विकास आमचा भाऊ करू शकतो, माझा मुलगा करू शकतो, लेकरूच आमचा. काय सांगाल सर? मी एवढं सांगू इच्छितो की जसा प्रतिनिधी हवा किंवा उमेदवार हवा, जसा मागील अंकलनी सांगितलं की 15 ते 20 वर्षापासून जवळपास जो प्रतिनिधी निवडून आला त्याने या विकासाकडे दुर्लक्ष केलं आणि प्रभागाचा विकास झाला नाही, दुर्लक्षित करण्यात आलेला आहे. तरी पण रोड, स्ट्रीट लाईट वगैरे, पाण्याची सुविधा नाही आहे. पाण्याला आम्ही प्रचंड बरेच वेळेस इतर आमदार खासदारांना मागणी केली, परंतु पाण्याची व्यवस्था आमची झालेली नाही. आणि त्याच पद्धतीने तरुण पिढीला एक नवीन उत्कर्ष हवा आहे आणि तरुण पिढीच्या माध्यमातून पौलस दयानंद राजगिरे हे उमेदवार म्हणून या प्रभागाशी जुडलेले आणि देवकृपेने आणि नागरिकांच्या सहमताने ते जर उमेदवारीत भाग घेतला तर प्रचंड मताने ख्रिस्ती समाज हा त्यांना खरोखर मध्यस्थी राहील आणि विशेष करून त्यांना उमेदवारी निवडून देण्याचा प्रयत्न करतील. नमस्ते. अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक 4मधून सर्व लोकांची सध्या तरुणाला आणि नवीन उमेदवाराला निवडून देण्याच्या विचार त्यांनी बोलून दाखवला.